कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा, काय झालं? कुठे हरवलीस तू? काय नाही, उभी असच। सांग ना, काय झालं? आज गेली होतीस ना तिथे, पेपर्स मिळाले? अशी मिळाले असते पेपर्स, पण काकाला कुठून टीप लागली काय कळत नाही यार। म्हणजे काय नक्की? अरे म्हणजे आम्ही सगळी फिल्डिंग लावली होती, पूर्ण सोय केली होती आत घुसायची घरात। बरं झालं तुम्ही सटकलात तिथनं, नाही तर ते पोलिसांना प्रश्नांची उत्तरं देत बसावं लागलं असतं। नाही यार, हे ना हे घरात घुसणं वगैरे हा पर्यायच नाही आता। वेगळा काहीतरी मार्ग शोधायलाच लागणार। काका खूप अलर्ट झालाय। माझ्याकडे एक पर्याय आहे, ऐकून घे। आपण समजा काकाकडनं ते घर विकत घेतलं तर त्याला विचारू ना त्याला किती पैसे हवेत आणि फेकू त्याच्या तोंडावर पैसे, सगळा विषयच मिटेल ना। अगं अशी माणसं हावरट असतात पैशांसाठी ते। अरे पण अशा माणसांना पैसे देऊन वर चढवायचं नाहीये ना। उद्या उठून तुझ्याकडे कुठल्या वेगळ्या गोष्टींसाठी पैसे मागितले, तू काय देणार आहेस का? असं नाही करायचंय। मला ना त्याला घरात घुसून मारावंसं वाटतंय। त्याला काय वाटतंय रे की घर मिळवलं, पुरावे आले आपल्या बाजूने, मग काय जिंकला तो? त्याच्याकडनं तर आपलं घर मिळवणारच आहे मी, तेही पुराव्यांसकट। आणि नाही आजीच्या पायाशी टाकलं ना माफी मागायला, तर नावाची शिवा नाही मी। नक्की होईल, पण तू खूप टेन्शन घेऊ नकोस। हे होण्यासारखं आहे, हे करू शकतो आपण। मला खरंच नाही कळत आहे काही। शिवा, मला एक गोष्ट सांग, तुझ्या मनात काय चाललंय आता? कसलं टेन्शन आहे? अशू, मला असं वाटतं की आपलं घर परत नाही मिळालं तर काय करायचं? हा ऑप्शनच नाहीये, आणि टेन्शन घेणं तुला अलाउड नाहीये। हे बघ, ते घर आपलं आहे, ते आपल्याला मिळणारच। आपल्याला फक्त ती कागदपत्र हवी आहेत, दॅट्स इट। त्या काकाला आपण धडा शिकवायचाच आहे। शिवा, हे बघ, तू खचून चालणार नाही। तू इतरांना धीर देणं गरजेचं आहे, आणि मी तुला धीर देणार। काय करतोय? तुझ्या अंगातून सगळं टेन्शन काढून टाकतोय, बाकी काही नाही। बरं तर वाटतं बाबा मला। किती छान वारा सुटलाय ना, नाहीतर बसवत नाही। पण मुंबईच्या वातावरणाचं काही सांगता येत नाही। आता छान वारा सुटलाय, थोड्या वेळाने पाऊसही पडेल। हो खरंच आहे, सगळे सर मिसळ आहे। अशात छान आईस्क्रीम खायची इच्छा होतीये ना? अरे वंदना ताई, हो तिची इच्छा होते ना आईस्क्रीम खायची, आणि घरात आहे आईस्क्रीम आहे। हो कीर्ती ताई, तुम्ही तिकडेच आहात तर प्लीज आईस्क्रीम घेऊन याल। मला कंटाळा आलाय, मी नाही जाणार। हा ठीक आहे, मी आणते। अरे, एक मिनिट, तू बस। कीर्ती, अगं दिव्या प्रेग्नंट आहे, तिचे डोहाळे नको का पुरवायला? जा घेऊन ये, जा। हा तर काय सांगत होते मी? दादा आणि बहिणीचे किस्से। सगळी मजा त्यातच आहे। म्हणजे शिवाच्या मित्रांनीच सांगितलं मला, आशू आणि मांजा त्यावेळेला क्रिकेट खेळायला पण वस्तीत गेले होते। पण खरंच आशू आणि शिवा तुमचे किस्से मात्र भन्नाट आहेत। हो हे खरं आहे, पण तुला माहितीये ना, काकू आणि शिवाचे किस्से काय कमी आहेत का? काय बोलू का त्यांना असं? हो मग काय? म्हणजे ठीक आहे, मी एक किस्सा सांगते। शिवा बहिणीने एकदा काकूला प्रपोज पण केलं होतं। वहिनी काही चिडली होती तेव्हा। आता बघ कशी असते शिवा, काय ग? हो म्हणजे काय, सासू सुनेमधलं प्रेम असं वाढत गेलं पाहिजे ना। पण काय उपयोग, सीताईंनी अजून उत्तर नाही दिलं चंदन मला। देणार, उत्तर देणार, स्पेशली देणार। स्पेशल कधी? कळेल, वेळ आली की कळेल। आली आईस्क्रीम आलं। आलं बाई तुझं आईस्क्रीम। थँक्यू कीर्ती ताई।
तुमच्या चेहऱ्यावरचं हे हसू मी टिकूच देणार नाही. ऐका ना, मी हे फोडणीचं बघते, तुम्ही तोपर्यंत टोस्टर मधून टोस्ट काढून घेता, नाश्त्यासाठी होती. पण ते कधी वापरलं नाहीये मी, म्हणजे कसं करायचं ते माहिती नाहीये. एवढंही जमत नाही. काही नाही, टोस्टर मध्ये ब्रेड टाकायचे आणि काढायचे, बटन दाबायचं फक्त. बरं, करते मी. हे का? हो, एकच टोस्टर आहे तिथे. आता काय करायचंय पुढे? बटन दाबा ना. ते काही होत नाहीये ते. अहो, खाली बटन आहेत ना, ते दाबा ना. पण एवढी सगळी बटन आहेत, त्यातलं कुठलं? अरे देवा, थांबा, आलेच. अहो, वाचा ना, तिथे लिहिलंय. नाही, तुम्हाला वाचता येत नसेल ना. नाही, ठीक आहे, मी दाखवते तुम्हाला. हे बघा, लक्ष द्याल ना, मी ते फोडणीचं बघते. लक्ष द्या, नाही तर जळेल उगाच. अगं बाई, यातनं दूर येतो. हे काय झालं? हे बंद कसं करायचं? होईल होईल ते आपोआप. अहो नाही, दूर येतोय, करपले. अगं, कसला वास आहे? अहो, काय केलं तुम्ही? सगळं धूळ आहे घरात. बाहेर काढायचं. ते जळलं. हात नका घालू त्याच्यात. थांबा, एक मिनिट. बापरे. अहो, अरे बापरे, हे अहो, सगळं काळं झालं नाही, काय वाया गेलं सगळं. ती अगं, त्यांना माहित नसेल. हरकत नाही वंदना ताई. खरंच मी कधी वापरलं नाही होत ते. अन्न वाया जातं ना. वंदना ताई, शांत व्हा. काही वाईट वाटून घेऊ नका. मी आले ना, मी बघते. तुम्ही जा बघू. या या. अहो नाही, ते साफ करायचं. मी बघते. मी बघते. मला खरंच चला, कळलं नाही हो, चला, कसं खरं. झालं ते. बघितलंच ना काकू, अगं सगळं वाया गेलं. हे बघ, मी नसते तर काय झालं असतं? अगं, ते टोस्टर फुटलं असतं, घराला आग लागली असती. बरं झालं मी होते. कीर्ती, पण तू त्यांना हे करायलाच का दिलंस? झालं, आता ह्यात पण माझीच चूक आहे का? तू मलाच बोल, सगळे मलाच बोलतात. पण मी तुला सांगते, या लोकांवर ना विश्वास ठेवून चालणार नाही. ह्यांच्या भरोशावर काहीच ठेवून चालणार नाही. मी जस्ट सांगून ठेवलं, उद्या माझ्यावर नको यायला. ठीक आहे, बरं, हरकत नाही. तू काम कर, मी बघते. हे पण घेऊन जा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.